शिवरायांच्या डोक्यावर तलवारीच्या वाराने झालेली एकमेव जखम। मालवणमधील शिवछत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यानेच पोस्ट केला होता शिवरायांच्या एका वेगळ्याच मूर्तीचा फोटो। यात त्याने शिवरायांच्या कपाळावर दाखवलेला आहे एका जखमेचा व्रण किंवा खून। यामुळेच तोंड फुटले एका वेगळ्याच विषयाला। ती जखम कुणाच्या वारामुळे झाली, अफजल खानाच्या की कृष्णाजी भास्कराच्या? शिल्पामध्ये आपटेने दाखवलेली जखमेची खून चुकीची की बरोबर? आपटेने शिवरायांचे मूळ रूप त्याच्या त्या शिल्पात विकृत केले आहे का? जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट येथे घाई गडबडीने उभारण्यात आलेला आणि पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या 7 महिन्यातच कोसळून पडला। अवघा महाराष्ट्र या घटनेने हळहळला आणि संतापला सुद्धा। या घटनेवर अनेक माध्यमातून काय घडले, का घडले, कसे घडले याची माहिती आपणा सर्वांसमोर सतत येतच आहे। पण आपल्या या आजच्या व्हिडिओचा विषय मात्र वेगळाच आहे। कोसळलेल्या शिवपुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याने 5 मे 2023 रोजी फेसबुकवर तो त्यावेळी बनवित असलेल्या शिवरायांच्या एका वेगळ्याच मूर्तीचा फोटो पोस्ट केला होता। त्यात त्याने शिवरायांच्या कपाळावर जखमेची एक खून दाखवली आहे। आधी आपण आपटेची ती पोस्ट आणि त्यावरील त्याच्या 2 कमेंट्स पाहूयात आणि नंतर त्या जखमेबद्दल ऐतिहासिक पुरावे काय सांगतात ते जाणून घेऊयात। हा आहे आपटेने 1.25 वर्षापूर्वी पोस्ट केलेला महाराजांच्या मूर्तीचा फोटो। यात महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वरती कपाळावर जखमेची खून स्पष्ट दाखवलेली आहे। या जखमेबद्दलची आपटेची कमेंट अशी आहे, 1659 मध्ये अफजल खान स्वारीच्या वेळी शिवाजी राजांना डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीने जखम झाली होती। हाच संदर्भ इथे वापरला आहे। जवळपास 1.25 वर्षापूर्वीची ही पोस्ट आणि आपटेच्या त्या कमेंट त्यानेच बनवलेला मालवणचा शिवपुतळा कोसळल्यामुळे गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर सर्वत्र पसरली आणि यावर उलटसुलट कमेंट्सचा भडीमार सुरू झाला। यात शिवरायांना झालेली जखम कृष्णाजी भास्कराच्या वारामुळेच झाली अशा कमेंट्सची संख्या जास्त आहे। पण आपटे तर म्हणतोय की अफजल खानाच्या वारामुळे शिवरायांना जखम झाली। यामध्ये नेमके खरे काय आहे ते समजण्यासाठी आता आपण अफजल भेटीवेळी शिवरायांच्या वर वार झाला होता का, तो खानाने केला होता की कृष्णाजी भास्कराने केला होता, आणि महत्त्वाचे म्हणजे तो वार कसा झाला होता, जखम कुठे आणि केवढी झाली होती, त्या प्रसंगी नेमके काय घडले, हे सर्व ऐतिहासिक पुराव्यांच्या मधूनच पाहूयात। शिवचरित्रावर लिहिल्या गेलेल्या बखरी, काव्यग्रंथ आणि पोवाडे यामध्ये ज्या बखरी, काव्यग्रंथ वगैरे शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी किंवा शिवरायांच्या हयातीत जिवंत असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या आहेत त्या सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत। आणि ज्या बखरी शिवरायांच्या निधनानंतर 50, 100, 125 वर्षांनी लिहिलेल्या आहेत त्या दुय्यम दर्जाच्या मानल्या जातात। असे असले तरी आपण आधी अशा दुय्यम दर्जांच्या बखरीमधील शिवरायांच्यावर वार झाला त्या घटनेची वर्णने आधी पाहूयात आणि नंतर शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या बखरी तसेच इतर साधने यातील मजकूर जाणून घेऊयात। 1810 साली लिहिलेली मल्हार रामराव चिटणीस यांची चिटणीस बखर सांगते, शिवरायांनी अफजल खानाचे पोट फाडल्यानंतर अफजल खानाने शिवाजींनी दगा केला, शिपाईगिरीची शर्थ केली, ऐसे बोलून डावे हाते पोटला म्हणजे आतडी सावरून फिरंगेचा वार अब हमारी तलवार देखो म्हणून महाराजांवरी चालविला। डोईत जिरे होती म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर मंदिराखाली जिरे टोप अर्थात लोखंडी जाळीचा टोप होता, ती किंचित तुटून जखम गव्हा इतकी लागली। यानंतर पुढे गोविंदपंत दिवाण म्हणजेच कृष्णाजी भास्कर सरकोन आला, त्यास तू ब्राह्मण पुढे येऊ नकोस बोलले असता चालून आला। 1720 सालानंतर लवकरच लिहिलेली शिवदिग्विजय या नावाची बखर सांगते, खानाने कोथळा सावरून शमशेर काढून महाराजांचे डोईवर वार चालविला, तो जिरे डोईस व पागोटे थोर होते त्यामुळे तोही हात कारेगार झाला नाही, गव्हा इतकी माथा जखम लागली, तिची उपमा काय, श्मश्रू करविता किंचित शस्त्र लागते तद्वत ती जखम लागली। थोडक्यात महाराजांनी डोक्यावरील मंदिराखाली लोखंडी जाळीचा जिरेटोप घातलेला असल्यामुळे खानाचा वार परिणामकारक झाला नाही। दाढी करताना खरचटते त्याप्रमाणे गव्हा इतकी जखम महाराजांच्या माथ्यावर झाली। यानंतर कृष्णाजी पंत मर्द चांगले खानाचे दिवाण होते, त्यांनी फिरंगेचा हात महाराजांचे डोईवर टाकला। 1854 साली लिहून पूर्ण झालेल्या शेडगावकर बखरीतील वर्णन असे आहे, खानाने जल्दी करून आपला पोटाळा शाल जोडीने लपेटून कंबर बांधून शिवाजीराजे याजवर डोचकीत तरवारीचा वार केला। तो वार करीताच राजे याचे डोईस जिरेटोप होता तो गहूभर तुटला।
1817 साली लिहिलेली मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते, खानाने शालेने पोट बांधून महाराजांवर फिरंगीचा हात टाकला, तो वार कारेगार न झाला, टोप तुटून गव्हाप्रमाणे लागले, म्हणजे गव्हा इतकी जखम झाली. त्यानंतर कृष्णाजी पंत दिवाण यांनी महाराजांवर हात टाकला. 1759 सालची चित्रगुप्त बखर म्हणते, अफजलले उदरासी देऊनी करा, सक्रोधता नावरे, पट्ट्याची शिग मारिली निजबळे, त्या दुर्मती निष्ठुरे. भूपे म्हणजे शिवरायांनी मारुनी या उडी चुकविली, ते अल्प लागू नसे, जिरे टोप विदारुनी, जवभरी जान क्षतू ते दिसे. म्हणजे खानाच्या वाराने जिरटोप तुटून जवा इतकी बारीक जखम महाराजांना झाली. आपण आत्ताच पाहिलेल्या 5ही बखरी अफजल खानाने केलेल्या वारामुळेच शिवरायांच्या डोक्यावर गव्हा इतकी लहान अगदी किरकोळ जखम झाली असे सांगतात. तर यातील 3 बखरी अफजल खानाने केलेल्या वारानंतर कृष्णाजी भास्कराने सुद्धा महाराजांच्यावर वार केला होता असे म्हणतात, पण त्या वाराने जखम झाली असे म्हणत नाहीत. या सर्व बखरी शिवकाळानंतरच्या असल्यामुळे त्यांना दुय्यम दर्जाच्या बखरी मानल्या जातात आणि शिवचरित्राच्या दृष्टीने यांना फार महत्व दिले जात नाही. या बखरींच्या पेक्षा पुराव्याच्या दृष्टीने जास्त महत्वाची साधने म्हणजे सभासद बखर, 91 कलमी बखर, अज्ञानदासाचा पोवाडा, वाई परगण्याचा यादीनामा आणि शिवभारत हा संस्कृत ग्रंथ आहेत. कारण यातील लिखाण करणाऱ्या व्यक्ती शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये हयात होत्या. आता यातील वर्णनातून काय समोर येते ते पाहूया. शिवरायांचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीमधील अफजल खान वधाचे वर्णन आता आपण पाहत आहोत. यातील मजकुरामध्ये अफजल खानाने किंवा कृष्णाजी भास्कराने महाराजांच्यावर वार केल्याचा तसेच महाराजांना जखम झाल्याचा एका शब्दानेही उल्लेख नाही. म्हणजे या बाबतीत सभासद बखरीमध्ये काहीही माहिती दिलेली नाही. शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाक्यनिवेस यांची 91 कलमी बखर म्हणते, खानाने शालेने पोट बांधून महाराजांवर फिरंगाचा हात टाकिला, तो वार कारेगार न झाला, टोप तुटून गव्हाप्रमाणे लागले. त्यानंतर कृष्णाजी पंत दिवाण याने महाराजांच्यावर वार टाकिला. याच बखरीच्या दुसऱ्या एका प्रतीमध्ये खान कृष्णाजी पंतास म्हणू लागले की आमास याने मारिले, तेव्हा पंतापाशी तलवार होती, त्यांनी हात शिवाजीवर टाकिला, परंतु लागू झाला नाही असे जादा वर्णन आहे. थोडक्यात महाराजांच्यावर आधी अफजल खानाने आणि नंतर कृष्णाजी भास्कराने वार केला, पण गव्हा इतकी जखम झाली ती मात्र अफजल खानाच्या वारामुळे झाली, कृष्णाजी भास्कराच्या वारामुळे झाली नव्हती असा याचा अर्थ आहे. याच 91 कलमी बखरीमध्ये आणखी एकदा या जखमेच्या खुनेचा उल्लेख आलेला आहे, तो असा. आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून निसटून शिवराय स्वराज्यात दाखल झाले. जिजाऊंच्या दर्शनास बैरागी वेशे गेले, शिवाजीने मातोश्रीचे पायावर डोई ठेवली, मातोश्रीने ओळखिले नाही, राजे मांडीवर बसले, डोईची टोपी काढली, तेव्हा पुरते ओळखले. बैराग्याच्या वेशात आलेल्या शिवरायांना जिजाऊंनी आधी ओळखले नाही, पण डोक्यावरील टोपी काढल्यानंतर मात्र लगेच कसे ओळखले याचे उत्तर याच 91 कलमी बखरीच्या आणखी एका जादा मजकूर असलेल्या प्रतीच्या इंग्रजी भाषांतरामध्ये आहे. तो मूळ इंग्रजी मजकूर असा आहे, शिवाजी देन प्लेस्ड हिज हेड इन जिजावाज लॅप अँड टूक ऑफ हिज कॅप. जिजावा इमिजिएटली परसिव्ड बाय मार्क ऑन हिज हेड दॅट ही वॉज हर सन. म्हणजे शिवरायांनी जिजाऊंच्या मांडीवर डोके ठेवले आणि टोपी काढली. जिजाऊंनी शिवरायांच्या डोक्यावरील एका खुनेमुळे हा आपलाच पुत्र आहे हे लगेचच ओळखले. या खुनेमागील कारण म्हणजे अफजल खानाने केलेला वार हे याच बखरीत आधी आलेले आपण पाहिलेलेच आहे. आता आपण अज्ञानदासाच्या मूळ पोवाड्यातील वर्णन पाहूयात. अफजल वधानंतर हा पोवाडा अज्ञानदासाने खुद्द शिवरायांना गाऊन दाखवला होता. अज्ञानदास म्हणतो, अब्दुल्ला खान लष्करी भला अहो भला, पटका कमरेचा सोडीला अहो सोडीला, खचून हात फिरंगी घातला अहो घातला, मारिला त्याचा गुंडाळा अहो गुंडाळा, राजाचा शिरटोप तोडीला अहो तोडीला, 5 वेढे हो मंदिलाचे, 14 वेढे हो तोड्याचे, तुटून जरासा लागला, जखम चढली महाराजाला. आणि यानंतर पुढे सैद बंडू देखील पडला, त्याचा बामन म्हणजे कृष्णाजी भास्कर मोहरे आला. म्हणजे अफजल खानाने केलेल्या तलवारीच्या वारामुळे शिवरायांच्या शिरावरचा टोप तुटला. मंदिला खाली असलेला तोडा म्हणजे लोखंडी जाळीचा जिरटोप तुटून जरासा लागला, त्याने महाराजांना जखम झाली. यानंतर सय्यद बंडा पडल्यानंतर कृष्णाजी भास्कर मोहरे आला म्हणजे चालून आला, पण त्याचा वार महाराजांवर झाल्याचा किंवा त्यामुळे जखम झाल्याचा उल्लेख या पोवाड्यात नाही. वाई परगण्याचा यादीनामा आपल्याला सांगतो, कृष्णाजी भास्कर मशार निल्ले हेजीब
शिवाजीराजे भोसले याकडे पाठविले. मुलाखतीचे वक्ती शिवाजी भोसला याने खान अजमास म्हणजे अफजल खानास जिवे मारिता, मशार निलेने म्हणजे कृष्णाजी भास्कराने राजे आजमावरी म्हणजे शिवरायांच्या वरती हात केला म्हणजे वार केला. राजे आजमाने पट्ट्याचे वार देता पंडित मशार निले म्हणजे कृष्णाजी भास्कर ठार झाले. म्हणजे शिवरायांनी खानाला मारल्यानंतर कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर वार केला होता, पण त्याने शिवरायांच्या डोक्यावर जखम झाल्याचा उल्लेख यात नाही. आता शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथातील वर्णन सांगतो. अफजल खानाने भेटीआधी त्याच्या हातात असलेली उघडी तलवार जवळ असलेल्या आपल्या सेवकाच्या हातात दिली. शिवरायांनी खानाचे पोट फाडल्यावर बाहेर पडलेली आतडी जशीच्या तशीच सर्व आपल्या हाताने धरून ह्याने मला ठार केले, या शत्रूस वेगाने ठार करा असे जो आपल्या पार्श्ववर्ती सेवकास म्हणतो, तोच तो अभिमानी सेवक तीच अफजल खानाची तलवार उगारून ठार मारण्याच्या इच्छेने एकदम शिवाजीवर चालून गेला. ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजल खानाने त्या ब्राह्मण योद्ध्यास युद्धात निविष्ट म्हणजे समाविष्ट केले होते. तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही. अफजल खानाचे ते सैनिक म्हणजे इतर अंगरक्षक तेथे पोहोचले नाहीत, तोच त्याने ती तलवार शिवाजीवर हाणली. त्याने मारलेली ती तलवार त्या समयी शिवाजीने आपल्या तलवारीने अडवली आणि पट्ट्याने त्याच्या धन्याच्या डोक्याचेही 2 तुकडे केले. या सर्व वर्णनात कृष्णाजी भास्कराचे नाव थेटपणे कुठेच दिलेले नाही, पण खानाचा ब्राह्मण सेवक म्हणजे कृष्णाजी भास्करच होता हे इतर पुराव्यांच्या मधून आपण पाहिलेलेच आहे. कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी तो आपल्या तलवारीने अडवला, इतकेच वर्णन यात आहे. कृष्णाजी भास्कराच्या वारामुळे शिवरायांना जखम झाल्याचा उल्लेख यात नाही. तसेच अफजल खानाने शिवरायांच्यावर तलवारीचा वार केल्याचा तसेच त्या वाराने जखम झाल्याचाही उल्लेख शिवभारतामध्ये नाही. थोडक्यात शिवरायांना कसल्याही प्रकारची जखम झाल्याचा उल्लेख शिवभारतात नाही. 91 कलमी बखर आणि अज्ञानदासाचा पोवाडा हे प्रत्यक्ष शिवरायांच्या कारकिर्दीतील व्यक्तींनी लिहिलेले असल्यामुळे ते महत्वाचे आहेतच, पण यांच्यापेक्षा जास्त महत्व आणि विश्वसनीयता शिवभारत या ग्रंथाला आहे. कारण एकतर हा ग्रंथ शिवरायांच्याच आज्ञेने लिहिण्यात आलेला आहे आणि दुसरे म्हणजे अफजल खान वध प्रसंगातील व्यक्ती, घटना, कारणे आणि परिणाम सर्वात जास्त तपशीलवारपणे फक्त याच ग्रंथात दिलेले आहेत. तसेच या शिवभारत ग्रंथातील जवळपास सर्वच इतिहास इतर अस्सल पुराव्यांनी बरोबर असल्याचे सिद्ध झालेले आहे. वाई परगण्याचा यादीनामा तर मूळ कागदपत्रच आहे. आता या सर्व शिवकालीन पुराव्यांचा सारांश थोडक्यात सांगतो. 91 कलमी बखर आणि अज्ञानदासाचा पोवाडा यानुसार अफजल खानाने केलेल्या वारामुळे शिवरायांच्या डोक्यावर लहानशी जखम झाली. त्यानंतर कृष्णाजी भास्कराने सुद्धा शिवरायांच्यावर वार केला, पण तो वाया गेला. त्याने काहीच इजा शिवरायांना झाली नाही. वाई परगण्याचा यादीनामा सांगतो, कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर वार केला होता, पण त्यामुळे जखम झाली असे मात्र यात म्हटलेले नाही. अफजल खानाने वार केल्याचा उल्लेख यात नाहीच. सर्वात महत्वाच्या अशा शिवभारत या ग्रंथानुसार कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर तलवारीचा वार केला होता, पण तो शिवरायांनी तलवारीनेच अडवला. शिवरायांना कसलीही जखम झाल्याचा तसेच अफजल खानाने शिवरायांच्या डोक्यावर वार केल्याचा कसलाच उल्लेख यात नाही. आता थोडक्यात निष्कर्ष काय तर कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर वार केलेला होताच, पण त्या वारामुळे शिवरायांना जखम झाल्याचा थेट आणि ठाम पुरावाच नाही. सर्वात विश्वसनीय अशा शिवभारतानुसार शिवरायांना कसलीच जखम झालेली नव्हती, तसेच अफजल खानाने शिवरायांच्या डोक्यावर वार केलेला नव्हता. जर आपण बखरी आणि पोवाड्यांच्या आधारावर शिवरायांच्या डोक्यावर तलवारीच्या वाराने जखम झालीच होती असे मानणार असू तर तो वार अफजल खानानेच केलेला होता. आता आपण जयदीप आपटेने शिवरायांच्या कपाळावर दाखवलेली जखमेची खून चूक की बरोबर आणि आपटेने शिवरायांचे रूप त्याच्या त्या शिल्पात विकृत केले आहे का या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. पहिला मुद्दा म्हणजे समजा जर शिवरायांना जखम झालीच असेल तर ती जखम कुठे झाली होती याचे उत्तर असे आहे. अफजल खानाला भेटायला जाण्यापूर्वी शिवरायांनी डोक्यावर आधी जिरेटोप म्हणजे लोखंडी कड्यांचे शिरस्त्राण घातले होते आणि नंतर त्यावर मंदिल बांधला होता. हा लोखंडी जिरेटोप अर्थातच मंदिलाच्या खाली झाकलेला होता. जेव्हा वार झाला तेव्हा मंदिलाखाली असलेला जिरेटोप तुटून अगदी लहानशी गव्हा इतकी जखम शिवरायांच्या डोक्यावर, माथ्यावर म्हणजे डोक्याच्या वरच्या भागावर झाली होती. शिवरायांच्या कपाळावर समोरच्या बाजूला झालेलीच नव्हती. म्हणजेच या जखमेचा व्रण किंवा खून ही सतत कायमपणे
शिवरायांच्या डोक्यावरील मंदिलाखाली झाकून जात होती. म्हणूनच शिवरायांनी डोक्यावरील टोपी काढल्यानंतरच ती खून जिजाऊंना दिसली आणि जिजाऊंनी शिवरायांना त्या खुनेमुळे ओळखले, असे 91 कलमी बखर आपल्याला सांगते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवछत्रपतींची अनेक समकालीन आणि अस्सल चित्रे उपलब्ध आहेत. तसेच काही शिवकालीन व्यक्तींनी शिवरायांना प्रत्यक्ष पाहून त्यांचे रूप वर्णन केलेले आहे. या सर्व वर्णनांच्या मध्ये कुठेही शिवरायांच्या कपाळावरील जखमेच्या एखाद्या खुनेचा एका शब्दानेही उल्लेख नाही. त्याचप्रमाणे शिवरायांच्या अस्सल चित्रांमध्ये देखील शिवरायांच्या कपाळावर तशा प्रकारची जखमेची खून कुठेही कुठल्याही चित्रात रेखाटली गेलेली नाही. त्यामुळेच शिवरायांच्या कपाळावर जखम झाली होती हे या मुद्द्यानुसार सुद्धा खोटेच ठरते. इथे आता आपल्याला मूर्तिकार आपटेने केलेल्या 2 घोडचुका लक्षात येतात. एक तर तो म्हणतो खानाच्या वारामुळे शिवरायांच्या डाव्या डोळ्याच्या वर जखम झाली होती. हे त्याचे वाक्य पूर्णपणे बिनबुडाचे, बिनपुराव्याचे आणि म्हणूनच खोटे आहे. असला कुठलाच शिवकालीन पुरावा नाही. दुसरी बाब म्हणजे शिवरायांना जखम झालीच असेल तर ती अगदी लहानशी अशी जखम झाली होती. ही जखम डोक्याच्या वरच्या भागावर मंदिलाच्या खाली झाली होती. जयदीप आपटेने ती डोक्याच्या वरच्या भागावर झालेली लहानशी जखम तिथून उचलली आणि मोठी करून शिवरायांच्या डोळ्याच्या वर कपाळावर आणून बसवली आणि तशी शिल्पात दाखवली. इथे आपटेने स्वतःच्याच मनाने ठरवून शिवरायांचे मूळ रूप त्याच्या त्या शिल्पात विकृत केले आहे. हा त्याचा अक्षम्य अपराध शिवकालीन पुरावे उघडपणे सिद्ध करतात. जखमेची खून कपाळावर दाखवून शिवरायांचे मूळ रूप बदलून ते विकृत करण्याच्या प्रयत्नाच्या नादात आपटेच्याच कपाळावर इतिहासातील ई आणि पुराव्यामधील प सुद्धा माहिती नसलेला अडाणी आणि मनानेच खोटी कथा रचून शिवरायांच्या कपाळावर मुळातच नसलेली जखमेची खून दाखवणारा इतिहासद्रोही मूर्तिकार हा शिक्का बसतो तो असा. याच्या जोडीलाच मालवणच्या कोसळलेल्या शिवपुतळ्याने त्याच्या कामाचा दर्जा उघड केलेलाच आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी अर्थात कलाकारांचे आणि कला माध्यमांचे स्वातंत्र्य. पण या स्वातंत्र्याचा वापर कुठे, कसा आणि किती करायचा याची अक्कल नसेल तर त्या कलाकाराला त्याचे तोंड काळे करायची पाळी येते. काल्पनिक व्यक्ती आणि घटना यांच्या बाबतीत कुणीही हवे तसे लिहू, बोलू आणि दाखवू शकतो. त्यामुळे कुणाला काही फरक पडण्याचे कारणच नसते. पण जेव्हा प्रत्यक्ष होऊन गेलेल्या व्यक्ती आणि घटना यामध्ये कला स्वातंत्र्य ढवळाढवळ करू लागते, कलाकार स्वतःच्या मनानेच काही बदल करू लागतो, काही बाबी वगळू लागतो किंवा नसलेल्या बाबी घालू लागतो, तर तो कला स्वातंत्र्याच्या नावाखाली विकृत होऊ लागलेला आहे, सत्याशी द्रोह करू लागलेला आहे, हे अगदी सहजपणे उघडे पाडता येते. याच्याही पुढे जाऊन जर कुणी शिवछत्रपती आणि त्यांचा इतिहास या बाबीमध्ये ढवळाढवळ करू लागला, विकृत अशी भेसळ करू लागला, तर त्याचा परिणाम काय होतो हे महाराष्ट्राने अनेकदा दाखवून दिलेलेच आहे. शिवछत्रपतींच्या रूपाच्या आणि त्यांच्या इतिहासाच्या बाबतीत कसल्याही प्रकारे कुठलाही बदल करायचा अधिकार आपटेलाच काय जगातल्या कुठल्याच व्यक्तीला नाही आणि तशी कुणाची लायकी तर अजिबातच नाही. कलाकाराची कला कला स्वातंत्र्याच्या नावाखाली नंगानाच करू लागली, इतिहासाची माती करायचा प्रयत्न करू लागली, तर असली कला चुलीत घालून तिची राख करणे हेच योग्य ठरेल. कारण आपणा सर्वांच्याच शिवकालीन पूर्वजांनी आपला ज्वलंत आणि अभिमानास्पद असा शिवकालीन इतिहास आयुष्य झिजवून, रक्त सांडून, रणांगणावर प्राण खर्चून घडवलेला आहे. या भव्य दिव्य इतिहासाच्या तुलनेत स्वैर आणि मोकाट सुटणारे कला स्वातंत्र्य हे पायपोसाच्या किमतीचे सुद्धा नाही. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.